कदाचित तुम्ही म्हणाल हे सगळं अंधश्रद्धा आहे नाही का, पण उत्तर हे नाही आहे मित्र हो. हे एक सायकोलॉजी आहे. तुम्ही वॉलेटला जर रिस्पेक्ट दिला तरच तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ऑब्झर्व करेल आणि ते समजेल की पैसा हा इम्पॉर्टंट आहे. मग ते सबकॉन्शियस माइंड ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागतं. तुम्ही वॉलेट जर निग्लेक्ट करायला लागाल तर सबकॉन्शियस माइंडला वाटेल की पैसा याच्यासाठी काहीच विशेष नाही. मग ते ऑपॉर्च्युनिटीज इग्नोर करायला लागतं. आपल्या संस्कृतीत धनतेरसला वॉलेटची पूजा करतात का? कारण वॉलेट हेच लक्ष्मीचं घर आहे मित्र हो. तुम्ही ते घर स्वच्छ सुंदर जर ठेवाल तर तिथे लक्ष्मी राहायला येईल. ते जर अस्वच्छ निग्लेक्टेड तिथे दुर्लक्ष करून ठेवलेलं असेल तर लक्ष्मी तिथून जाईल. नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जो अगदी सोपा वाटतो, पण खोलवर गेलात तर तुमच्या आर्थिक जीवनाचं संपूर्ण चित्रच बदलू शकतं. तुमच्या वॉलेट किंवा पर्समध्ये आता काय आहे? थांबा, मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमचं वॉलेट काढा आणि उघडा आणि बघा की त्यात काय काय दिसतंय. जुन्या चुरगळलेल्या नोटा आहेत का, की काही नाणी आहेत, किंवा काही अनावश्यक बिल्स किंवा त्याचे रिसिप्ट्स असतील, किंवा काही एक्सपायर्ड झालेले कार्ड्स ठेवलेले आहेत का, किंवा कोणत्या दुकानदाराची व्हिजिटिंग कार्ड्स असतील जे तुम्ही कधीच वापरणार देखील नाही आहात. हे दिसतंय की त्या जागी नीटनेटक्या स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेल्या नोटा आहेत. कार्ड सुरेखपणे ठेवण्यात आलेले आहेत. एक साफसूत्र झालेलं साफ आणि स्वच्छ असलेलं वॉलेट तुम्हाला तिथे दिसतंय का? मित्र हो, तुम्ही विचार कराल की वॉलेट मध्ये काय ठेवलंय, यात काय ठेवलंय? पैसे येणार असतील तर ते कसंही येतीलच ना. तर नाही मित्र हो. तुमच्या वॉलेट किंवा पर्सची अवस्था हीच तुमच्या फायनान्शियल लाईफची अवस्था दर्शवत असते मित्र हो. आणि आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर तुमच्या वॉलेट किंवा पर्समध्ये तुम्ही ठेवायला सुरू केलं आणि 21 दिवस योग्य रीतीने ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यातला जो पैशांचा फ्लो आहे तो चांगल्या पद्धतीने बदलेल मित्र हो. आणि हे फक्त मीच सांगत नाहीये, तर हे चाणक्य देखील सांगतात, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं, हे फेंग शुई सांगतं आणि आयुर्वेदात देखील हेच सांगण्यात आलेलं आहे मित्र हो. आजचा विषय आहे तुमचं वॉलेट किंवा पर्स हे तुमच्या फायनान्शियल एनर्जीचं घर आहे आणि त्या घरात तुम्ही काय ठेवता, ते कसं ठेवता आणि कोणत्या भावनेने ठेवता यावरच तुमची भरभराट अवलंबून आहे. माझी एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला 21 डेज वॉलेट प्रॉस्पेरिटी चॅलेंज देणार आहे, ज्यात नेमकं काय आणि कसं स्टेप बाय स्टेप करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. एक खरी गोष्ट ज्याने वॉलेट बदललं आणि नशीब बदललं. सांगलीचा विनय. त्याचं वय वर्ष 37 होतं. तो एक स्मॉल बिझनेस ओनर होता. त्याचं स्टेशनरीचं शॉप होतं. महिन्याचं इन्कम कधी कमी कधी जास्त असायचं, म्हणजे 25 ते 30 हजारच्या आसपास. विनयचं आर्थिक जीवन नेहमी तणावाचंच राहायचं. महिन्याच्या सुरुवातीला पैसे येत असत आणि महिन्याच्या मध्यापर्यंत येईपर्यंतच त्याचे पैसे पूर्ण संपून जात. महिन्याचा शेवट येता येता सगळं काही इतकं टाईट व्हायचं की त्याला खूप जगणं अवघड वाटायला लागायचं. एके दिवशी विनय दुकानात बसलेला असताना एक म्हातारा ग्राहक तिथे आला. त्याने काही वस्तू घेतल्या. मग तो पैसे देताना त्याचं वॉलेट खाली पडलं. विनयने उचलून ते त्याला दिलं. तो म्हातारा म्हणजेच चिंतामणी काका, तो म्हणाला, धन्यवाद बेटा, पण तुझं वॉलेट मी बघू का? विनय अचंबित झाला. का हो, का काका? चिंतामणी काका म्हणाले, तुझ्या चेहऱ्यावर आर्थिक चिंता दिसते. मी तुझं वॉलेट बघतो म्हणजे मला कळेल की तुझ्या या चिंतेमागचं कारण नेमकं काय आहे ते. विनय हसला. वॉलेटवरून तुम्हाला कसं काय कळणार ते? काका म्हणाले, काढ आणि मला ते दाखव तरी. विनयने वॉलेट काढलं आणि ते दाखवलं. ते जुनं फाटकं लेदरचं वॉलेट होतं. काकाने ते उघडलं आणि पाहिलं की आत चुरगळलेल्या नोटा होत्या, एक्सपायर्ड झालेले कार्ड्स होते, जुने बिल्स होते, एक कॉइन
एका फाटक्या कागदात गुंडाळून ठेवण्यात आलेला होता. हे बघून ते काका म्हणाले, अरे तुझ्या वॉलेटची अवस्था हीच तुझ्या पैशांची अवस्था झालेली आहे. चुरगळलेले, अस्ताव्यस्त आणि उपेक्षित. तू पैशांचा आदर करत नाहीयेस म्हणून पैसा तुझा आदर करत नाहीये. विनयला धक्काच बसला. काका म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती तू 21 दिवस करून बघ. यात तुला काही खर्च तर येणारच नाही. तुला फक्त तुझं वॉलेट बदलायचंय आणि त्यात काही गोष्टी मी जे सांगतो त्या ठेवायच्या आहेत. विनयने विचारलं, त्या कोणत्या गोष्टी आहेत? काकांनी त्याला ते सांगितलं आणि विनयने एक नोट काढून त्यात सगळं लिहून घेतलं. त्या दिवशी विनयने नवीन वॉलेट लगेच विकत घेतलं. 300 रुपयाचं, पण नवीन आणि स्वच्छ वॉलेट होतं. त्याने जुने बिल्स आणि कार्ड्स जे काही अनावश्यक होते ते फेकून दिले. नोटा नीटनेटक्या चांगल्या पद्धतीने लावल्या आणि काकांनी जे काही सांगितलेलं होतं त्या 5 गोष्टी या वॉलेटमध्ये त्यांनी ठेवल्या. मग पहिल्या आठवड्यात काहीच बदल झाला नाही. दुसऱ्या आठवड्यात काहीतरी विचित्र घडायला लागलं. विनयला एक अनएक्सपेक्टेड ऑर्डर आली. एका शाळेच्या स्टेशनरीसाठी बल्कमध्ये ऑर्डर ही होती. ही एकच ऑर्डर अगदी 15,000 रुपयांची होती. मग तिसऱ्या आठवड्यात आणखी एक अशीच ऑर्डर आली. मग 21व्या दिवशी त्याने बसून विनयने पूर्ण महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं. तेव्हा त्या महिन्यात त्याचं इन्कम अक्षरशः 52,000 रुपये इतकं झालं होतं. विनय म्हणतो, हे फक्त माझ्या वॉलेटमुळेच झालं. मी फक्त वॉलेट बदललं, बाकी काहीच बदललं नव्हतं. दुकान तेच, मीही तेच, पण काहीतरी शिफ्ट झालं होतं. आता मला समजलं, वॉलेट बदलल्याने माझी एनर्जी बदलली, माझी पैशांकडे बघण्याची नजर बदलली. मी पैशांचा आदर करायला शिकलो आणि त्यामुळेच पैशानेही मला रिस्पॉन्ड केलं आणि माझ्याकडे भरभराट यायला सुरुवात झाली. आज 3 वर्षांनी विनयचं दुकान खूप मोठं झालंय. त्याचं मंथली इन्कम अगदी 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त होत आहे आणि त्याचं वॉलेट ते मात्र नेहमीच क्लीन, ऑर्गनाइज्ड आणि आदराने ठेवलेलं असतं. चाणक्य नीती वॉलेट बद्दल काय सांगतात? मित्र हो, आता आपण आचार्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्रातल्या विजडम कडे जाऊया. चाणक्य जे भारताच्या सगळ्यात ब्रिलियंट इकॉनॉमिस्ट आणि स्ट्रॅटेजिस्ट पैकी एक होते. त्यांनी पैशांबद्दल आणि धनसंपत्ती बद्दल अनेक नीती सांगितलेल्या आहेत. चाणक्य नीती धनसूत्र नंबर 1, धनस्य पूजनम कर्तव्यम. धनाची पूजा करावी. पूजा म्हणजे काय मित्र हो? तर पूजा म्हणजे आदर, हो की नाही? तुम्ही पैशाचा आदर कराल तरच पैसे तुमच्याकडे येतील. आता हा आदर कसा करायचा? तर तुमच्या वॉलेटमध्ये नोटा नीटनेटक्या ठेवा. फाटलेल्या अस्वच्छ नोटा ठेवू नका. वॉलेट नेहमी स्वच्छ ठेवा. वॉलेट कधीच जमिनीवर ठेवू नका. आता नंबर 2, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा तशीच प्रजा. आता हा नियम वॉलेटमध्येही लागू करा. म्हणजे तुमचं वॉलेट जसं असेल तसंच तुमचे पैसे देखील येतील. वॉलेट जर चुरगळलेलं आणि अस्वच्छ असणार असेल तर पैसे येतील पण ते टिकणार नाहीत. वॉलेट जर स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज्ड असेल तर पैसे येतील आणि ते येऊन मल्टिप्लाय पण होत राहतील. नंबर 3, लक्ष्मी चंचला. लक्ष्मी चंचल आहे म्हणजेच अनस्टेबल आहे. आता म्हणजे काय? म्हणजे लक्ष्मी म्हणजेच पैसा तिथेच राहतो जिथे तिला आदर मिळतो, जिथे तिला स्वच्छ सुंदर जागा मिळते. तुमचं वॉलेट हे लक्ष्मीचं घर आहे. घर जर डर्टी असेल तर तिथे ती राहणार नाही. घर जर स्वच्छ सुंदर असेल तर ती येईल आणि तिथे राहीलही. मित्र हो, कदाचित तुम्ही विचार कराल, हे 2000 वर्षापूर्वीचं ज्ञान आज काय कामाला येणार? तर उत्तर आहे हो, नक्की काम करेल. कारण सायकोलॉजी ही कधी बदलत नाही मित्र हो. एनर्जीचे रूल्स देखील बदलत नसतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन प्लस वॉलेट इज इक्वल टू मनी मॅग्नेट.
मित्र हो, आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वॉलेटशी काय कनेक्शन आहे ते बघूया. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं? लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे सारखं सारख्याला ओढतं. तुमची जी तुम्ही एनर्जी देता तीच एनर्जी तुमच्याकडे परत येते. आता हेच वॉलेटच्या बाबतीत अप्लाय करा. म्हणजे तुमचं वॉलेट जर अस्वच्छ किंवा डिसऑर्गनाइज्ड असेल तर तुम्ही पैशाला काय मेसेज देताय? तुम्ही म्हणताय की मला तुझी काळजी नाहीये, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीयेस, तू जा किंवा ये, मला त्याने काहीच फरक पडत नाही. आणि पैसा देखील, तो देखील तसंच रिस्पॉन्ड करतो. तो देखील तुला म्हणतो ठीक आहे, मी जातो. ह्या उलट जर तुमचं वॉलेट स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज्ड असेल तर तुम्ही पैशाला काय मेसेज देत असाल मित्र हो? की तू इम्पॉर्टंट आहेस, मला तुझी काळजी आहे आणि मी तुला आदराने ठेवतो. आणि पैसा देखील तसंच रिस्पॉन्ड करतो. तो देखील तुम्हाला म्हणतो मी राहतो आणि माझे मित्र म्हणजे आणखी सारा पैसा तुझ्याच दिशेने आणतो. वॉलेट इज इक्वल टू मनी मॅग्नेट. कसं? तुमचं हे वॉलेट हे तुमच्या आर्थिक एनर्जीचं फिजिकल रिप्रेझेंटेशन आहे. तुम्ही वॉलेटला कसं ट्रीट करता ते तुमचं सबकॉन्शियस माइंड ऑब्झर्व करतं. वॉलेटला निष्काळजीपणे ट्रीट केलं तर सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो की मला पैसा इम्पॉर्टंट नाही, आणि तेच जर तुम्ही वॉलेटला पूर्ण आदरपूर्वक ट्रीट केलं तर सबकॉन्शियस माइंडला असा मेसेज जातो की माझ्यासाठी पैसा व्हॅल्युएबल आहे आणि मला तो आणखी हवा आहे. आणि सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज शोधायला लागतं जेणेकरून अधिकाधिक पैसा हा तुम्हालाच मिळावा. वॉलेटमध्ये ठेवायचे 5 सेक्रेड म्हणजेच दैवी आयटम्स, ट्रॅडिशनल प्लस सायंटिफिक. मित्र हो, आता मी तुम्हाला ते 5 आयटम सांगतो जे तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचे आहेत. प्रत्येक वस्तू मागे एक ट्रॅडिशनल विजडम आणि सायंटिफिक लॉजिक आहे. आयटम नंबर 1, हळद, टर्मरिक. ट्रॅडिशनल विजडम म्हणजे आता आपलं हळद ही लक्ष्मीची प्रिय गोष्ट आहे. आयुर्वेदात हळद ही शुद्धीकरणाचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे. याचं सायंटिफिक रिझन काय? तर हळदमध्ये क्युरक्युमिन असतं, ज्याचं एक सायंटिफिक व्हायब्रेशन आहे. हे व्हायब्रेशन भरभराटीच्या फ्रिक्वेन्सीशी रेझोनेट करत असतं. आता हे ठेवायचं कसं? तर एक लहान तुकडा हळद घ्या, म्हणजे हळदीचा तुकडा घ्या जवळपास 1 सेंटीमीटरचा. तो स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि वॉलेटच्या कॉईनच्या पॉकेटमध्ये तो ठेवा. आता हे का ठेवायचं? तर हळद वॉलेटमध्ये ठेवल्याने नकारात्मक एनर्जी नाहीशी होते आणि अबंडन्स, भरभराट ही तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागते. आयटम नंबर 2, लवंग, क्लोव्ह. आता ट्रॅडिशनली जर तुम्ही पाहिलं तर लवंग हे वास्तुशास्त्रात प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉल मानलं जातं आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर लवंगाचा सुगंध हा ब्रेनच्या लिम्बिक सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतो. हे लिम्बिक सिस्टीम तुमच्या इमोशन्स आणि मेमोरीशी संबंधित असलेलं सिस्टीम आहे. हे पॉझिटिव्ह इमोशन्सला ट्रिगर करतं, ज्यामुळे भरभराटीचं माइंडसेट तुमच्यामध्ये आपोआप तयार व्हायला लागतं. आता हे कसं ठेवायचं? तर 3 लवंगा एका लाल कापडात बांधा आणि त्याला वॉलेटमध्ये ठेवा. आता हे का ठेवायचं? तर लवंग वॉलेटमध्ये ठेवल्याने आर्थिक नुकसान टळतं आणि इन्कम सोर्सेस तुमचे वाढत असतात असं मानलं जातं मित्र हो. आता आयटम नंबर 3, वेलची म्हणजेच कार्डेमॉम. आता ट्रॅडिशनली पाहिलं तर वेलची सुगंधाचं प्रतीक आहे आणि सुगंध लक्ष्मीला प्रिय असतो. सायंटिफिकली पाहिलं तर वेलची हा अरोमा जो असतो हा स्ट्रेस हार्मोनला कमी करत असतो, म्हणजेच कॉर्टिसॉलला कमी करतो. आणि स्ट्रेस कमी झाला तर तुमची डिसिजन मेकिंगची जी पॉवर आहे ती इम्प्रूव्ह होते, ज्यामुळे तुम्हाला चांगले आर्थिक निर्णय घेता येतात मित्र हो. आता हे कसं ठेवायचं? तर 2 ग्रीन वेलच्या येल्लो कापडामध्ये गुंडाळा आणि वॉलेटमध्ये ते ठेवा मित्र हो. आता हे का ठेवायचं? तर वेलचीमुळे तुमचं माइंड शांत राहतं आणि फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओळखता येतात. आयटम नंबर 4, चांदीचा कॉइन, सिल्वर कॉइन. मित्र हो, ट्रॅडिशनली बघितलं तर चांदी हे चंद्राशी संबंधित आहे. चंद्र म्हणजे मन आणि इमोशन्स.
चांदीमुळे मन शांत राहतं. सायंटिफिकली बघितलं तर चांदी हे एक कंडक्टर आहे. ते एनर्जी फ्लो इम्प्रूव्ह करत असतं. वॉलेटमध्ये चांदीचा कॉइन ठेवल्याने तो एनर्जी सर्क्युलेशन चालू ठेवतो. आता हे कसं ठेवायचं? एक छोटा सिल्वर कॉइन घ्या, कोणताही असो. तो वॉलेटच्या कार्ड सेक्शनमध्ये ठेवा. आता हे का ठेवायचं? तर चांदीचा कॉइन पैसा येतो आणि जातो, पण फ्लो चालू राहतो हे सिम्बोलाइज करत असतं. आयटम नंबर 5, लक्ष्मी यंत्रा किंवा ओम श्रीमचा कार्ड. ट्रॅडिशनली पाहिलं तर लक्ष्मी यंत्र हे देवी लक्ष्मीचं जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन आहे. हे यंत्र प्रॉस्पेरिटीला म्हणजेच भरभराटीला अट्रॅक्ट करतं. सायंटिफिकली पाहिलं तर जिओमेट्रिक पॅटर्न्स ब्रेनला स्पेसिफिक वेने प्रोसेस करत असतात. सेक्रेट जिओमेट्री हे जे यंत्र आहे ते फोकस आणि इंटेन्शनला ॲम्प्लिफाय करत असतं. आता हे कसं ठेवायचं? तर एक छोटा लक्ष्मी यंत्र प्रिंट करा किंवा ओम श्रीम लिहिलेला कार्ड जरी असेल तो ठेवा. वॉलेटच्या पहिल्या स्लॉटमध्येच हा ठेवा, जिथे तुम्ही रोज बघाल. आता हे का ठेवायचं? तर हे यंत्र किंवा मंत्र तुमचं डेली रिमाइंडर आहे की मी भरभराटीने युक्त आहे याबद्दलचं. वॉलेट फेंगशुई, चीनी तत्वज्ञान. मित्र हो, आता फेंगशुईच्या वॉलेट रूल्स बघूया. फेंगशुई म्हणजेच चीनी तत्वज्ञान जे एनर्जी फ्लो ची ऑप्टिमाइज करतं. रूल नंबर 1, वॉलेटचा रंग. सगळ्यात चांगले रंग ब्लॅक म्हणजे पाणी एलिमेंट आहे, याच्यामध्ये वेल्थ फ्लो होत राहते. ब्राऊन हा पृथ्वी एलिमेंट आहे, हा स्टेबिलिटी दाखवतो. रेड हा अग्नी एलिमेंट आहे, जो प्रॉस्पेरिटी, पण केवळ इनसाइड मध्येच हा असावा. आता गोल्ड किंवा येल्लो हा लक्ष्मीचा रंग आहे. आता यामध्ये हे टाळा. कोणता? तर ब्लू रंग टाळा. तो पाणी एलिमेंट आहे, पण पैसा वाहून नेण्याचं हे दर्शवतं. व्हाईट हा शांती आहे, पण वेल्थ नाहीये. आता रूल नंबर 2, वॉलेटमध्ये काय ठेवू नये. आता ह्या गोष्टी कधीच ठेवू नका. फाटलेल्या नोटा, एक्सपायर्ड झालेले कार्ड्स, जुने बिल्स किंवा रिसिप्ट्स किंवा फोटोग्राफ्स जे फॅमिली फोटोज इमोशन्सशी अटॅच्ड आहेत. पण वॉलेट ही फायनान्शियल स्पेस आहे, ही इमोशनल स्पेस नाहीये. किंवा कॉइन्स, जे काही एक्सेस कॉइन्स असतात जे नुसतंच वजन वाढवून ठेवत असतात, ते तुमची एनर्जी ब्लॉक करतायत. आता रूल नंबर 3, वॉलेट कुठे ठेवायचं. तो वॉलेट ठेवण्याची योग्य ठिकाणे कोणती? तर घराच्या नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेला, जिथे वेल्थचं कॉर्नर मानलं जातं, इथेच ठेवा तुम्ही. स्वच्छ आणि उंच जागा असेल तिथेच ठेवा. आपल्या पर्सनल स्पेसमध्ये हे वॉलेट ठेवा. आता वॉलेट ठेवण्याची चुकीची ठिकाणे सांगतो. बाथरूम जवळ म्हणजे इथे वॉटर एलिमेंट आहे, वेल्थ वॉश अवे म्हणजे धुवून निघल्या जाते. किचन मध्ये कधी ठेवू नका, फायर एलिमेंट आहे, इथे वेल्थ बर्न पैसा जाळला जातो. जमिनीवर ठेवू नका, हे अल्टिमेट डिसरिस्पेक्ट केल्याचं प्रतीक आहे. वॉलेट अफर्मेशन कार्ड, हिडन वेपन. मित्र हो, हा कॉन्सेप्ट सगळ्यात पॉवरफुल आहे. वॉलेट अफर्मेशन कार्ड म्हणजे काय? हे एक छोटं कार्ड असतं, क्रेडिट कार्डच्या साईजचं, ज्यावर तुम्ही स्पेसिफिक मनी अफर्मेशन्स लिहिता आणि वॉलेटमध्ये ठेवता. आणि रोज वॉलेट उघडताना हे कार्ड तुम्हाला दिसत असतं आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वारंवार तो मेसेज मिळायला लागतो. आता हे कसं बनवायचं? तर नंबर 1, एक ब्लँक कार्ड घ्या. विजिटिंग कार्डच्या साईजचंच कार्ड घ्या. त्यावर ग्रीन किंवा गोल्ड पेनने लिहा, ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम. मी पैशाचा चुंबक आहे, पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, मी फायनान्शियली फ्री आहे, मला रुपीज टिंब मंथली इन्कम आहे. तुमचं टार्गेट अमाऊंट तिथे तुम्हाला लिहायचं आहे. कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो, थँक्यू युनिव्हर्स, असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि नंबर 3, हे कार्ड वॉलेटमध्ये ठेवा, नोट्सच्या आतमध्ये ठेवा, जिथे तुम्ही रोज बघू शकाल. आणि नंबर 4, रोज वॉलेट उघडताना हे कार्ड हाताने टच करा आणि मनात ते अफर्मेशन्स वाचा. आता हे का काम करतं? कारण हे रिपिटेशन होत आहे. तुम्ही दिवसातून किती वेळा वॉलेट बघता? 5 वेळा, 10 वेळा तर तुम्ही बघत असाल. तर प्रत्येक वेळी हे कार्ड तुम्ही बघाल आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो मेसेज जातो. 31 दिवसात
तुमच्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार व्हायला लागतात आणि तुमची एनर्जी ही बदलल्या जाते मित्र हो. 21 डेज वॉलेट प्रॉस्पेरिटी चॅलेंज कम्प्लीट गाईड. मित्र हो, आता मी तुम्हाला 21 डेज चॅलेंज देतो. हे चॅलेंज सोपं आहे, प्रॅक्टिकल आहे आणि पॉवरफुल देखील आहे. डे 0 आत्ताच तुम्हाला तयारी करायची आहे. नंबर 1, नवीन वॉलेट घ्या. ऑप्शनल आहे पण रिकमेंडेड आहे. जर तुमचं जुनंही स्वच्छ असेल तरी चालेल. तुमचं सध्याचं वॉलेट फार जुनं जर फाटकं असेल तर नवीन घ्या. महाग असायला नको, क्लीन, डिसेंट आणि स्वच्छ असायला पाहिजे. नंबर 2, सध्याचं वॉलेट पूर्णपणे रिकामं करा. सगळं काही बाहेर काढा. तुमचे बिल्स, तुमचे रिसिप्ट किंवा कोणतेही कार्ड्स असतील, सगळं काही बाहेर काढून ठेवा. नंबर 3, सगळं ऑर्गनाइज करा. इम्पॉर्टंट कार्ड्स असतील ते ठेवा. एक्सपायर्ड झालेले असतील ते फेकून द्या. रिसिप्ट जर असतील, जर ते इम्पॉर्टंट नसतील तर फेकून द्या किंवा त्यांची वेगळी जागा ठेवा, वॉलेटमध्ये नको. नोट्स जर असतील तर काही पैशांचे नोट असतील तर ते अरेंज करून ठेवा, म्हणजे डिनॉमिनेशन वाईज 500चे वेगळे, 20चे वेगळे, 50चे वेगळे असं. नंबर 4, 5 सेक्रेड आयटम्स गोळा करा. आता हे जे हळद, लवंग जे असतील ते 3, वेलची 2, सिल्वर कॉइन 1, लक्ष्मी यंत्र किंवा ओम श्रीमचा जो कार्ड असेल हे तुम्ही गोळा करा. नंतर 5, वॉलेट अफर्मेशन कार्ड बनवा. डे 1 to 7 फाउंडेशन. रोज सकाळी वॉलेट हातामध्ये धरा आणि डोळे बंद करा आणि 3 वेळा हे म्हणा, हे वॉलेट माझ्या प्रॉस्पेरिटीचं घर आहे. लक्ष्मी इथे राहते, पैसा येतो आणि इथे मल्टिप्लाय होतो, असं म्हणा. रोज वॉलेट उघडताना अफर्मेशन कार्ड बघा आणि ते वाचा. फील करा की ते अफर्मेशन्स खरंच होत आहेत. रोज रात्री वॉलेट काढा आणि नोट्स अरेंज करा, डिनॉमिनेशन वाईज, की 500ची वेगळी, 20ची वेगळी असं. वॉलेट क्लीन क्लोथने पुसून स्वच्छ करा. रिस्पेक्टने एका उंच जागी ते ठेवा. नंतर डे 8 to 14 ऍक्टिव्हेशन. रोज सकाळी दिवस 1 ते 7 मधलं जे काही आहे ते कंटिन्यू करा. प्लस त्याच्यासोबत एक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस देखील करायची आहे. वॉलेट उघडून म्हणा, मी कृतज्ञ आहे माझ्याकडे असलेल्या प्रत्येक रुपयासाठी, आणखी येणार त्या पैशांसाठी देखील मी कृतज्ञ आहे. आता 11व्या दिवशी हे विशेष आहे. तर वॉलेटमध्ये सगळे नोट्स काढा आणि प्रत्येक नोट्स हाताने धरून म्हणा, तू माझ्याकडे आलास त्याबद्दल धन्यवाद. तुझे मित्र देखील असेच आण, म्हणजेच अधिक पैसे माझ्या वॉलेटमध्ये येऊ दे. मग नोट्स परत सुरेखपणे लावा. डे 15 to 21 मॅनिफेस्टेशन. रोज सकाळी प्रिव्हियस जे काही असतील ते स्टेप्स कंटिन्यू करा. प्लस व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचं आहे. तर डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करा की तुमचं वॉलेट नोट्सने भरलेलं आहे. तुम्ही त्यातून नोट्स काढताय, पण काढताना हे नोट्स कमीच होत नाहीयेत, तर ते काढताना आणखी त्या नोट्समध्ये भर होत आहे. हे फील करा, ती फिलिंग की तुमच्याकडे भरभराट आलेली आहे, ती फिलिंग तुम्हाला फील करायची आहे मित्र हो. आता डे 21 कम्प्लिशन रिच्युअल. तर सकाळी वॉलेट समोर बसा आणि एक दिवा लावा. हे ऑप्शनल आहे, तुम्ही कॅन्डल्सही लावू शकता किंवा नुसतंच बसू शकता. वॉलेट हातात धरून म्हणा, 21 दिवस मी तुझा आदर केलेला आहे. तू माझ्या प्रॉस्पेरिटीचं घर आहेस. आज मी तुला आणि गॉडेस लक्ष्मीला कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करते. पैशांचं फ्लो सुरू आहे. मी फायनान्शियली भरभराटीत आहे. ओम श्रीम. आता यानंतर ऑनगोईंग म्हणजे 22 दिवसाच्या पुढचे दिवस, 21 दिवसानंतर ही प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. वॉलेट नेहमी तुम्हाला क्लीन ठेवायचं आहे. सेक्रेड आयटम्स जे असतील, जे काही दैवी आयटम सांगितलेले आहे, ते तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत दर 1-2 महिन्यानंतर. मग नंतर तुमचे जे काही नोटा असतील ते नोटा तुम्हाला ऑर्गनाइज करून ठेवायचे आहेत. तुमचा अफर्मेशन कार्ड जे असेल ते तुम्हाला वाचणं सोडायचं नाही, ते देखील तुम्हाला रेग्युलरली वाचत राहायचं आहे मित्र हो. रिअल एक्सपेरिमेंट रिझल्ट्स. 5 लोकांचे अनुभव. मित्र हो, आता मी तुम्हाला 5 रिअल लोकांचे अनुभव सांगतो ज्यांनी हे 21 दिवस केलं. पर्सन नंबर 1, नागपूरचा रोहित, 32 वर्ष,
IT प्रोफेशनल. बिफोर आधी याचं इन्कम 45,000 होतं. वॉलेट जुनं, डिसऑर्गनाइज्ड होतं. फायनान्शियली तो स्ट्रेसमध्ये होता, खूप जास्त स्ट्रेस होतं. मग 21 दिवस चॅलेंज त्याने केलं. यामध्ये त्याने नवीन वॉलेट घेतलं, 5 सेक्रेट दैवी आयटम्स त्यामध्ये ठेवले आणि तो डेली प्रॅक्टिस करू लागला. याचं रिझल्ट म्हणजे 21 दिवसानंतर कंपनीने अनएक्सपेक्टेडली त्याला बोनस दिलं. 25,000चा बोनस याला मिळाला होता. मग याचा फ्रीलान्स प्रोजेक्ट देखील याच्या नशिबी आला, जो की 18,000 रुपये यातून त्याला कमायला मिळाले. म्हणजे टोटल एक्स्ट्रा इन्कम किती झालं? 43,000 रुपये. रोहित म्हणतो, मी स्केप्टिकल होतो, पण मी म्हणालो, काय जातंय काय, प्रयत्न तरी करून बघूया. आणि रिझल्ट्स हे माइंड ब्लोईंग होते. आता पर्सन नंबर 2, पुण्याची प्रीती, वय वर्ष 28, शिक्षिका. आधी हिचं मंथली इन्कम 30,000 रुपये होतं. मग वॉलेट देखील चुरगळलेला आणि फायनान्शियल माइंडसेट म्हणजे माझ्याकडे पुरेसं नाहीये असेच विचार तिच्या मनात होते. पण 21 दिवसाचं हे जे चॅलेंज आहे ते केल्यानंतर तिने त्याच्यामध्ये वॉलेट क्लीन केलं आणि ऑर्गनाईज करून ठेवलं. अफर्मेशन कार्ड ती रोज वाचायला लागली आणि ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस देखील करू लागली. आणि या 21 दिवसानंतर तिचे ट्युशन क्लासेसमध्ये 3 नवीन स्टुडंट्स आले. म्हणजे तिचं 9,000 एक्स्ट्रा पर मंथचं इन्कम वाढलं. यासोबतच जे काही जुने फ्रेंड्स होते त्यांनी पैसे तिचे रिटर्न करायला सुरू केली, ती तर विसरूनच गेली होती. अशा प्रकारे तिला आणखी 12,000 देखील मिळाले. मग प्रीती म्हणते, वॉलेट बदलल्याने माझी माइंडसेट बदलली. मी नॉट इनफ मधून आय एम अबंडंट या फिलिंग मध्ये गेले आणि युनिव्हर्सने तसं मला रिस्पॉन्ड केलं. आता पर्सन नंबर 3, साताराचा संजय. त्याचं वय वर्ष 45 आणि बिझनेस करायचा. आधी याचं बिझनेस खूप स्ट्रगलिंग मोडमध्ये होतं. त्याच्यावरच कर्ज होतं 2 लाखाचं आणि त्या वॉलेटची तर काही काळजीच तो घेत नव्हता. याने 21 दिवसाचं चॅलेंज स्वीकारलं व नवीन त्याने वॉलेट त्यामध्ये खरेदी केलं आणि यात जे काही दैवी आयटम होते ते ठेवायला लागला. मग दररोज तो ओम श्रीम हा मंत्र म्हणू लागला आणि पैशांचा आदर करू लागला. याचे रिझल्ट म्हणजे 21 दिवसात त्याला अनएक्सपेक्टेडली एक बल्क ऑर्डर मिळाली, ज्याच्यातून त्याला 80,000 रुपये नवीन कमवता आले. त्याचे जे जुने क्लायंट्स होते ते त्याला कॉन्टॅक्ट करू लागले आणि त्याच्यामुळेच असं करत करत त्याला 45 आणखी एक्स्ट्राचं पेमेंट मिळवता आलं. संजय म्हणतो की मला वाटायचं की वेल्थ ही एक्सटर्नल गोष्ट आहे, पण या चॅलेंजने मला शिकवलं की वेल्थ ही इंटरनल गोष्ट आहे. माइंडसेट बदलला आणि वेल्थ देखील येणं माझ्याकडे सुरू झाली. आता पर्सन नंबर 4, अमरावतीची अनिता, वय वर्ष 38 आणि ही घरीच काम करणारी स्त्री होती. आधी तिच्या हस्बंडची इन्कम ही 50,000 रुपये होती, पण नेहमी ते टाईट बजेटमध्ये जगायचे. त्यांचं वॉलेटकडे बिलकुल लक्ष नव्हतं, ते इग्नोर्डच असायचं. 21 दिवसाचा चॅलेंज त्यांनी केला. यामध्ये त्यांनी वॉलेट ऑर्गनाईज करून ठेवलं. जरी ती होममेकर असली तरी तिचं जे काही पर्स होतं ते तिने वेल ऑर्गनाईज करून ठेवलं. हस्बंडचं वॉलेट देखील तिने क्लीन करून ठेवायला सुरुवात केली. मग फॅमिली सोबत ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला लागली आणि याचे रिझल्ट म्हणजे हस्बंडला प्रमोशन मिळालं. म्हणजे 15,000ने त्याची पगार पर मंथ वाढली. तिला होम बेस्ड वर्क देखील मिळाले. मग याच्यामधून तिला 8,000 महिन्याला इन्कम तिची एक्स्ट्राची सुरू झाली. अनिता म्हणते, मला वाटायचं मी पैसे कमवत नाही म्हणून माझं वॉलेट काय कामाचं, पण वॉलेट ही एनर्जी आहे, ती सगळ्यांसाठी असते असं ती म्हणते. आता पर्सन नंबर 5, कोल्हापूरचा विक्रम. यांचं वय वर्ष 50. हे ऑटो ड्रायव्हर आहेत. आधी यांचं डेली इन्कम 400 ते 600 असं एवढंच व्हायचं. वॉलेट फारच निग्लेक्टेड होतं आणि माइंडसेट मी गरीबच राहणार, आमच्या नशिबी कुठे पैसे येतात हो असं होतं. पण 21 डेज चॅलेंज यांनी स्वीकारलं. यात त्यांनी वॉलेटची रिस्पेक्ट करायला सुरुवात केली. यात त्यांनी दैवी आयटम ठेवायला सुरुवात केली. मग त्यांनी दिवसा पैसा माझ्याकडे येतोय असं त्यांनी अफर्मेशन म्हणायला सुरुवात केली. याचं रिझल्ट म्हणजे डेली इन्कम यांचं 700 ते 900 रुपयाने वाढलं. मग नंतर रेग्युलर कस्टमर्स त्यांच्याकडे येऊ लागले आणि अनएक्सपेक्टेडली त्यांना टिप्स देखील मिळायला सुरुवात झाली. विक्रम आज म्हणतात की मला इंग्लिश कळत नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन ते जे काही म्हणतात ते देखील मला कळत नाही, पण मी वॉलेटला आदर दिलं आणि पैसा मला आज स्वतःहून आदर देतो आणि हे
खूप सोपं आहे. जर मी करू शकतो तर हे कुणीही करू शकतं. शेवटचं मनापासून बोलणं, वॉलेटची पूजा. मित्रांनो, आज आपण बोललोय एका अत्यंत सोप्या पण अत्यंत शक्तिशाली कॉन्सेप्ट बद्दल. वॉलेट. जो तुमच्या खिशात असलेलं ते एक छोटं लेदर किंवा फॅब्रिकचं असलेलं घर आहे. पण ते फक्त लेदरच नाही, तर ते तुमच्या प्रॉस्पेरिटीचं एक मंदिर आहे मित्र हो. चाणक्य म्हणतात, धनाची पूजा करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतं, तुम्ही जे रिस्पेक्ट करता ते मल्टिप्लाय होतं. फेंगशुई म्हणतं, एनर्जी फ्लोला ऑप्टिमाइज करा. आयुर्वेद म्हणतं, सेक्रेड आयटम्स म्हणजे दैवी आयटम्सचा वापर करा. सगळे एकच सांगतात, तुमचं तुमच्या वॉलेटशी जे नातं आहे तेच तुमचं तुमच्या पैशांशी नातं कसं असणार ते ठरवत असतं. मित्र हो, कदाचित तुम्ही म्हणाल, हे सगळं काय आहे, सुपरस्टिशियन आहे, म्हणजे अंधश्रद्धा आहे नाही का? पण उत्तर हे नाही आहे मित्र हो. हे एक सायकोलॉजी आहे. तुम्ही वॉलेटला जर रिस्पेक्ट दिला तरच तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ऑब्झर्व करेल आणि ते समजेल की पैसा हा इम्पॉर्टंट आहे. मग ते सबकॉन्शियस माइंड ऑपॉर्च्युनिटी शोधायला लागतं. तुम्ही वॉलेट जर निग्लेक्ट करायला लागाल तर सबकॉन्शियस माइंडला वाटेल की पैसा याच्यासाठी काहीच विशेष नाही. मग ते ऑपॉर्च्युनिटीज इग्नोर करायला लागतं. तुमचं बाहेरचं वागणं कसं असणार हे तुमचं अंतर्गत जे प्रोग्रामिंग आहे, जे सबकॉन्शियस माइंडनं केलेलं आहे तेच ठरवत असतं आणि तुमचं प्रोग्रामिंग हीच तुमची रियालिटी बनवत असतं मित्र हो. एक शेवटची गोष्ट सांगतो. आपल्या संस्कृतीत धनतेरसला वॉलेटची पूजा करतात. का? कारण वॉलेट हेच लक्ष्मीचं घर आहे मित्र हो. तुम्ही ते घर स्वच्छ सुंदर जर ठेवाल तर तिथे लक्ष्मी राहायला येईल. ते जर अस्वच्छ, निग्लेक्टेड, तिथे दुर्लक्ष करून ठेवलेलं असेल तर लक्ष्मी तिथून जाईल. तर आत्ताच तुमचं वॉलेट काढा, त्याला हाताने धरा, त्याच्याकडे आदराने बघा आणि त्याला या पुढील गोष्ट म्हणा, तू माझ्या भरभराटीचं घर आहेस. आजपासून मी तुझा आदर करेन, तुझी काळजी घेईन. तुझ्यामुळे लक्ष्मी माझ्याकडे येईल आणि राहील, यावर माझा विश्वास आहे. ओम श्रीम. आणि मग 21 दिवसाचा तो जो चॅलेंज आहे, 21 डेज चॅलेंज, तो सुरुवात करा. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आत्ताच. नंबर 1, वॉलेट क्लीन करा, सगळं बाहेर काढा आणि ऑर्गनाइज करा. नंबर 2, ते 5 सेक्रेड आयटम्स तयार करा. हळद, लवंग, वेलची, सिल्वर कॉइन आणि ओम श्रीमचं कार्ड. नंबर 3, अफर्मेशन्स कार्ड बनवा. नंबर 4, आजपासून 21 डेज चॅलेंज सुरू करा आणि कमेंट मध्ये लिहा, दिवस पहिला, आज मी भरभराटीची सुरुवात करतोय. आणि 21 दिवसांनी परत या आणि तिथे लिहा 21 दिवस कम्प्लिटेड आणि तुमचा जो काही रिझल्ट असेल तो तुम्ही तिथे लिहा. मला तुमचे रिझल्ट्स ऐकायला आवडतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ प्रॅक्टिकल वाटला असेल तर हा व्हिडिओ त्या माणसाला शेअर करा जो फायनान्शियल स्ट्रगल मध्ये आहे आणि कदाचित तुमचा हा शेअर त्याचं वॉलेट आणि नशीब दोन्हीही बदलेल. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वॉलेटची काळजी घ्या, पैशांचा आदर करा, लक्ष्मीला इन्व्हाइट करा. कारण प्रॉस्पेरिटी ही बाहेरून येत नाही, ती आतून तुमच्या रिस्पेक्ट, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि कॉन्शियसनेस मधून येत असते आणि ती सुरुवात होते तुमच्या वॉलेट पासून. ओम श्रीम, ओम श्रीम, ओम श्रीम. धन्यवाद मित्र हो. तुमच्या प्रॉस्पेरिटीसाठी, तुमच्या अबंडन्ससाठी आणि तुमच्या वॉलेट ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो.